दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की सध्या काही एक महिना दीड महिना चिखलगाव, मळे आणि या सगळ्या परिसरामध्ये काही लोकप्रतिनिधी अशी दापोली आणि मंडणगड तालुक्यातले फिरत आहेत आणि ह्या कोकणाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दापोली तालुक्याचं म्हणजे एवढा मोठा तरुणांच्या हाताला काम देण्याचा संकल्प ह्या काही मंडळींनी घेतला आहे आणि अत्यंत विनाशकारी अशा पद्धतीचं मायनिंगचा प्रोजेक्ट आम्ही आणला आहे। मी सांगताना लोकांना सांगता की तुमचं कल्याण करणार आहोत, पण प्रत्यक्षात विनाशकारी असा मायनिंगचा एक प्रकल्प या भागामध्ये येऊ घातला होता। या विषयामध्ये हा आवाज आम्ही उठवल्यानंतर मुळात स्थानिक लोकांनी या विषयामध्ये खूप चांगल्या पद्धतीने भूमिका घेतली। 2 तारखेला त्या सगळ्या गावातल्या स्थानिक लोकांच्या पण बैठका झाल्या आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा मायनिंगचा प्रकल्प होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय स्थानिक लोकांनीही घेतला आणि त्याचाच पुढचा टप्पा ह्या विषयामध्ये जो आला आहे त्याच्यामध्ये तहसीलदार महोदयांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची कुठलीही माहिती मायनिंगची ही आमच्या कार्यालयाकडे नाही। त्यांचं म्हणणं असं आहे, मग म्हटलं आम्ही त्यामुळे DPOना विचारा, मी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना, त्यांचं म्हणणं त्यांनाही माहीत नाही। म्हटलं त्यांच्याकडनं आम्हाला असं लेखी उत्तर अपेक्षित आहे। असं लेखी उत्तर आल्यानंतर ह्या मुद्द्याचा उपोषणाबाबतीत आपण निर्णय करणार आहोत। पण दुर्दैवी गोष्ट अशी आहे, दापोली तालुक्यातले हजारो लोक आज हाताला काम नाही म्हणून मुंबई, पुणे, विरार, नालासोपारा या भागामध्ये विस्थापित झालेत आणि आपण कल्याण कुठनं करणार आहोत तर मायनिंगच्या माध्यमातून करणार आहोत आणि मायनिंग केल्यानंतर शेती किती चांगली होते अशी मार्गदर्शन पण भाषणं आणि बैठकांमधनं मार्गदर्शन हे स्थानिक आत्ताचे आजी आणि माजी पदाधिकारी गावातमध्ये फिरत आहेत, मुंबईतल्या मंडळांच्या मीटिंग घेत फिरत आहेत आणि अशा ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत। हे दापोली तालुक्यासाठी अत्यंत दुर्दैवी असलेली गोष्ट आहे। या लोकांना खरंच जर का विकास मायनिंगनंतर काय होतं बघायचं असेल त्यांनी उंबरशेतला गेलं पाहिजे, रोल्यात गेलं पाहिजे, त्यांनी केळशी पट्ट्यामध्ये मायनिंगनंतर झालेली दुरावस्था बघितली पाहिजे। पण दुर्दैवाने लोकांना फसवण्याचं काम जे सुरू आहे या विषयात भारतीय जनता पार्टी 100% जागरूक आहे आणि अशा चुकीच्या विषयामध्ये आम्ही लोकांच्या बरोबर राहू आणि कुठल्याही पद्धतीने विनाशकारी प्रकल्प आम्ही येऊन देणार नाही। कारण याच्यामध्ये भलं फक्त ह्या काही ठराविक मंडळींचं होणार आहे आणि तिथल्या लोकांना फक्त माती खाणं नशिबात भविष्यात येणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही स्थानिक लोकांबरोबर राहू आणि ह्या प्रकल्पात प्रचंड विरोध करू। ही राजकीय भूमिका जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच DPOचं पत्र आल्यानंतर उपोषणाचं काय होईल याचा निर्णय होईल।